मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, उद्या दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य दिव्य असं एक दुसरा एक बैलचं मैदान डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कातर खटाव येथे संपन्न होते. या मैदानाचे लाईव्ह लॉट्स आता जस्ट पडलेले आहेत आणि अ, कोण कोणत्या गटामध्ये पळणार, कुणाचा पायरा कुणासोबत असणार ते संपूर्ण आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत. चला तर मग मित्रांनो, गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 1 वरती पक्षा दादा पंढरीशेठ फडके यांचा पक्षा आणि पनवेलकरांचा सैराट ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 3 वरती उर्मिलाताई यांचा राजा आणि शॉटगन नंद्या ही जोडी आपल्याला एकत्र पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 9 मध्ये तास क्रमांक 6 वरती कटफळकरांचा राजा आणि कोरेगाव हिंद केसरीचा मानकरी म्हणजे स्वराज 855 ही जोडी आपल्याला एकत्र पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 3 वरती लक्ष्मणराव आणि गुज्जर हा घरचा साज आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 15 मध्ये तास क्रमांक 4 वरती आपल्याला विसापूरकरांचा कार्तिक आणि सध्या चर्चेचा विषय असलेला म्हणजेच मुरुमकरांचा चित्ता ही जोडी आपल्याला एकत्र पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 11 मध्ये तास क्रमांक 4 वरती चांद आणि एम नाना यांचा राजा ही जोडी आपल्याला एकत्र पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 10 मध्ये तास क्रमांक 1 वरती रेहमान म्हणजे सुनील मोरे यांचा रेहमान आणि पांडेवाडीकरांचा पैलवान ही जोडी आपल्याला एकत्र पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 15 मध्ये तास क्रमांक 4 वरती विसापूरकरांचा कार्तिक आणि मुरुमकरांचा चित्ता ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 22 मध्ये शाहिदबाई यांचा सचिन आणि सोबत पळणारे पुष्पराज प्रथमच ही जोडी पळते आणि सर्वांचं लक्ष या जोडीकडे 100% असणार आहे. गट क्रमांक 30 मध्ये तास क्रमांक 8 वरती मिलिंद शेट यांचा घरचा साज आपल्याला पळताना दिसणार म्हणजे रंगा शेट आणि तेजा ही जोडी आपल्याला एकत्र पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 35 मध्ये तास क्रमांक 4 वरती गोल्याबाई आणि वाटार निंबाळकरचा माऊली ही जोडी आपल्याला एकत्र पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 41 मध्ये तास क्रमांक 1 वरती कचरेवाडीकरांचा धर्मा आणि पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जा ही जोडी आपल्याला एकत्र पळताना दिसणार आहे. आणि गट क्रमांक 37 मध्ये तास क्रमांक 4 वरती राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा घरचा साज म्हणजेच मथुर 1001 आणि सर्जा 1001 ही जोडी आपल्याला एकत्र पळताना दिसणार आहे. बरेच प्रेक्षकांची इच्छा होती हा घरचा साज पळावा आणि उद्याच्या मैदानामध्ये हा आपल्याला घरचा साज एकत्र पळताना दिसणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतं कोण होणार उद्याच्या एक दुसरा एक बैल या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी? नक्कीच कमेंटद्वारे सांगा आणि अजून काही आपल्याला पैरे माहित असतील ते सुद्धा कमेंटद्वारे सांगा. धन्यवाद.